नंतर आपले स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक के मडवी व नगरसेविका विनया मडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केलाय। यावेळी त्यांनी ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार संदीप नाईक यांच्यावर जोरदार टीका केली। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीस अवघा 1 महिन्याचा कालावधी शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मात्र रोज एक भगदाड पडताना दिसत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मातब्बर नगरसेवक व गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असणारे नगरसेवक के मडवी व नगरसेविका विनया मडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी नगरसेवक के मडवी यांनी ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक यांच्या कार्यशैलीला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले। दरम्यान या पक्षांतराचे नेमके काय कारण व या पक्षांतराने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे। माहिती प्रसारण सेवा महाराष्ट्र टीव्ही। दरम्यान यावेळी आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांनी के मडवी आणि विनया मडवी यांच्याशी बातचीत करत पक्षांतराचे कारण व पुढील अजेंडा जाणून घेतलाय। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादीला एकावर एक झटके बसायला सुरुवात झाली आहे। काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे मातब्बर नेते त्याचबरोबर मातब्बर नगरसेवक आणि गणेश नाईक यांचे खंदे समर्थक मानले जाणारे के मडवी त्याचबरोबर विनया मडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला। आपल्याबरोबर हे जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता सोडलेले आणि शिवसेनेत प्रवेश केलेले के मडवी सध्या आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। तर काय सांगाल, नेमकं असं काय कारण आहे ज्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, नेमकं काय कारण? मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडण्याचं कारण एकमेव कारण हे आहे की ऐरोली विधानसभेचे आमदार संदीपजी नाईक साहेब यांच्या कार्यप्रणालीमुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून इंदूर उदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादानं मी काम करण्याचं ठरवलेलं आहे। आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी काम करण्याचं या ठिकाणी पक्का केलेलं आहे। आणि एकमेव कारण आहे की मी ऐरोली विधानसभेचे आमदार संदीपजी नाईक साहेबांच्या कार्यपद्धतीमुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष सोडलेला आहे। आपण आमदारांवरती डायरेक्ट आरोप करण्यात येत आहे, तर नेमकं असं काय कारण होतं ज्याच्यामुळे त्यांची कार्यप्रणाली आपल्याला भावली नाही, शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न केला आपण आणि गेला सुद्धा, आणि नेमकं असं काय रिझन होतं ज्याने जाण्याचा प्रयत्न केला गेला? साहेब, रिझन मी शिवसेना पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। मी माझ्या नेत्यांबरोबर बोलेन, त्यांची परवानगी घेईल आणि मी त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेईल आणि मग त्यामध्ये जे काय ते मी सगळं ओपनली करणार आहे। आणि राहिलं ऐरोली विधानसभेचे आमदार संदीपजी नाईक साहेब 1, 2, 4 नगरसेवक जर सोडले नोव्हेंबरमध्ये तर प्रत्येक नगरसेवकाला आपण त्या ठिकाणी विचारावं। मी माझ्यातून माझ्या मर्यादेपुरतं मी बोलू इच्छितो की मी त्यांच्या कार्यप्रणालीमुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि ह्या पक्षामध्ये मला गोरगरिबांची सर्वसामान्य नागरिकांची कामं करण्यासाठी मला या ठिकाणी मोकळीक मिळणार आणि मोकळीक मिळेल। आणि मी कधीही पदाची अपेक्षा केली नाही आणि पुढेही शिवसेना पक्षामध्ये आल्याच्या नंतरही मी पदासाठी आलेलो नाही किंवा मी ह्या नगरपालिकेमध्ये कुठेतरी BJPची हवा आहे म्हणून मला कुठेतरी उमेदवार किंवा माझ्या नगरसेवकाला कुठेतरी धोका बसेल असाही नाही। मी आदरणीय मोदी साहेबांची पुऱ्या भारतामध्ये लाट असताना सुद्धा मी माझ्या वार्डामध्ये खासदारकीला या ठिकाणी लीड दिलेला आहे। आमदारकीच्या वेळेस आम्ही दोन्ही वार्डामध्ये लीड दिलेला आहे। त्याच्यामुळे नगरपालिकेची निवडणूक आणि राज्याची निवडणूक आणि देशाची निवडणूक हा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात। मला फक्त काम करण्याची सवय असल्या कारणानं, प्रामाणिक काम करण्याची सवय असल्या कारणानं मला आता शिवसेना पक्षामध्ये प्रामाणिकपणे खुल्या मनाने खुल्या दिलाने काम करायला मिळणार आहे। ह्याच्यामुळे मी शिवसेना पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। अनेक शिवसैनिक सुद्धा या निर्णयाने कदाचित नाराज झाले असतील, जे 15 वर्षांपासून शिवसेनेशी कटिबद्ध आहेत, शिवसेनेबरोबर आहेत, त्यांना तुम्ही कशा प्रकारे मनवणार, त्याबद्दल काय सांगणार? मी शिवसेना पक्षामध्ये नवीन असल्या कारणानं जे 15 वर्षापासून किंवा ज्या या नोव्हेंबरमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत, तरुण शिवसैनिक आहेत, जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने मी या ठिकाणी काम करेल।
मी काम करताना कुठेही त्या ठिकाणी माझी खासियत मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मी निवडणुका आली की मी पक्ष म्हणून काम करत होतो, पण माझ्या गेल्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये नगरसेवकाची निवडणूक झाल्याच्या नंतर मी कधीही पक्ष भेदभाव ठेवला नव्हता. जो येईल त्याचं मी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आताही मला शिवसेना पक्षामध्ये काम करताना मला वाटत नाही की मला कुठेतरी अडचण येईल, कारण माझी काम करण्याची पद्धत अशी आहे की मी सर्वांबरोबर सामावून घेऊन सर्वांचा सन्मान करून काम करणारा नगरसेवक असल्याकारणानं मला अडचण येणार नाही अशी मला पूर्ण खात्री आहे. अनेक आपल्याबरोबर आता सध्या विनय मडवी देखील आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मॅडम, तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय शिवसेना पक्षात प्रवेश केला, याच्याबद्दल काय सांगाल? आताच मडवी साहेबांनी सांगितलं की जे ऐरोली विधानसभाचे आमदार आहेत संदीपजी नाईक साहेब यांचे जे बिहेवियर आहे, ॲटिट्यूड आहे, त्यांचे जे काम करायची पद्धत आहे, त्याच्याने कंटाळून आम्ही शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला नक्की शिवसेनेमध्ये काम करायला आवडेल. आणि त्याचबरोबर आमचे जे वॉर्डाचे सर्व नागरिक आहे, दोन्ही वॉर्डाचे नागरिक आहेत, त्यांच्याही आशीर्वाद आमच्या बरोबर आहे. आणि जे उपनेते साहेब आहेत विजय नाहटा साहेब, त्यांच्याही मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. आणि सर्वांच्या एवढ्या लोकांच्या आशीर्वाद आणि सहकार्य असेल तर नक्की आम्ही शिवसेना पक्षामध्ये पुढे, जसं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 15 वर्ष काम केलेलं आहे तसं आम्ही शिवसेना पक्षामध्ये काम करू. आपला पुढचा जो अजेंडा काय असणार आहे? शिवसेना पक्षामध्ये आता तर आलात, पण पुढचा काय अजेंडा असणार आहे? पालिका निवडणुकी तोंडावरती आहेत, काय असेल अजेंडा? आम्हाला समोर एवढंच ठेवणार होता आम्ही अजेंडा, जे आमचे शिवसेना प्रमुख आणि जे शिवसेनेचे नेते जे आहेत ते आम्हाला जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी आमचे कार्यकर्ते, आमचे आशीर्वादक या ठिकाणी तत्परतेने या ठिकाणी काम करायला आम्ही या ठिकाणी तयार आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलेलो आहोत. तर हे होते शिवसेनेमध्ये आताच प्रवेश केलेले MK मडवी आणि विनया मडवी, ज्यांनी ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक यांच्या कार्यशैलीला कंटाळून राष्ट्रवादी पक्ष सोडल्याचं इथे जाहीर केलेलं आहे. कॅमेरामॅन श्रीवरीसह सिद्धेश म्हात्रे, महाराष्ट्र